महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या पुनश्च एकदा लोकप्रिय YouTube चॅनल योजना करो YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर मित्रांनो, पुनश्च एकदा विनंती आहे, आपण पाहत आहात लोकप्रिय YouTube चॅनल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता वितरण्यास जमा होण्यास खरंच सुरुवात झालेली आहे का, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर माहिती। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। भारताचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाकण्यात आलेला आहे आणि बिहारमधून कार्यक्रमामधून वितरित करण्यात आलेला आहे, सर्वांना माहिती आहे। आणि 19वा हप्ता हा जे आहे ते 2000 रुपयाचा भेटला, पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा 3000 रुपयाच्या खात्यामध्ये येणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर मित्रांनो, आता 3000 रुपयाचा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो, कारण की 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। कारण की आता वार्षिक 15000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे आणि माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पण मोठी बातमी आणि मोठी आनंदाची बातमी सांगितली होती की वार्षिक 15000 रुपये म्हटल्याच्या नंतर 6वा हप्ता हा जे आहे 6व्या हप्त्यापासून आता 3000 रुपयाचा हप्ता येणार आहे, कारण की हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, 19वा हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा पण लाभ भेटणं आवश्यक आहे, कारण की PM किसान आणि नमो शेतकरी योजना ही एकच आहे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असणारी योजना कोणती असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत, म्हणजे एकंदरीत 5 हप्ते टाकण्यात आलेले आहेत आणि 5वा हप्ता जो आहे तो 5वा हप्ता पण टाकण्यात आलेला आहे। आणि 5वा हप्ता तुम्हाला जर मिळाला नसेल तर तुम्ही स्टेटस काढू शकता। मित्रांनो, स्टेटस कशा पद्धतीने काढायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत, कारण की अनेक शेतकरी बांधवांना स्टेटस काढताना थोडासा प्रॉब्लेम येतो। मित्रांनो, स्टेटस काढायचा असेल तर महाडीबीटीच्या कॉर्नरला एक वेबसाईट देण्यात आलेली आहे, त्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे आणि भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर माहिती तिथे देण्यात आली आहे। तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, आता रजिस्ट्रेशन नंबर कोणता, रजिस्ट्रेशन नंबर असा प्रश्न आता उपस्थित झालेला असेल तर रजिस्ट्रेशन नंबर कोणता, तर आपल्याला PM किसान योजनेचा लाभ भेटत असेल आणि PM किसान योजनेचा लाभ भेटण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचा नोंदणी क्रमांक जो आहे तो तुम्हाला लागेल। नोंदणी क्रमांक जर तुम्हाला काढायचा असेल तर नोंदणी क्रमांक तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून काढू शकता। तिथे कॉपी करून इथं पेस्ट करा, म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्ही टाकू शकता। कॅप्चा टाकून गेट OTP क्लिक करून OTP टाकून सविस्तर स्टेटस तुम्ही पाहू शकता आणि आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पण तुम्ही पाहू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जाणार हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेक शेतकरी बांधवांना लक्षात येत नाही की जे पैसे कोणत्या बँकेत चालेत हे तुमच्या लक्षात येणार नाही मित्रांनो, तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण खाली स्क्रोल केल्याच्या नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे हप्त्याकडे विलंब होत आहे, कारण की सरकारचे अद्यापही याच्यावर विचार मंथन नाही आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहून गेला तो म्हणजे अर्थसंकल्प हा 10 मार्च 2025 रोजी अर्थसंकल्प जाहीर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये सामान्य लोकांसाठी व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते राहून गेलेले आहेत आणि तेच निर्णय काय काय होणार होते जाणून घेऊ। मित्रांनो, सुरुवातीस पहिला जो आहे तो कर्जमाफी व्हायला पाहिजे होती। कर्जमाफी अत्यंत गरजेची आहे आणि कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता। कर्जमाफी तो अर्थसंकल्पामध्ये होऊ शकला नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा होता आणि कर्जमाफी ही शेतकरी बांधवांची व्हायला पाहिजे। दुसरे म्हणजे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून PM किसान योजना, या PM किसान योजनेचा 19वा हप्ता टाकण्यात आलेला आहे आणि 19वा हप्ता सोबत आता PM किसान योजनेचा हप्त्यासाठी विलंब होत आहे आणि PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी बांधवांचा उपस्थित होत आहे। लवकरात लवकर हे पण 19वा हप्ता जसा दिला तसाच
PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6वा हप्ता पण जमा होईल अशी आशा आहे। पण 6वा हप्ता हा वाढून येऊ शकतो, कारण की वार्षिक 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी। वार्षिक 15,000 रुपये म्हटल्याच्या नंतर 6वा हप्ता हा 3,000 रुपयाचा 100% तुमच्या खात्यामध्ये येणार। 15,000 रुपये येणार आहेत मित्रांनो। वार्षिक जे आहे ते नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 15,000 रुपये येणार आहेत नमो शेतकरी महासमान निधी योजनेचे। काही जरी प्रॉब्लेम असेल मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। आणि PM किसान योजनेचा 19वा हप्ता ज्या खात्यामध्ये गेला त्याच खात्यामध्ये हा 6वा हप्ता येणार आहे। आणि कोणती बँक आधार कार्डशी लिंक आहे हे पण पाहणं गरजेचं आहे। तर आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी सुरुवातीस तुम्हाला PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी PM किसान योजनेचा 19वा हप्ता कोणत्या बँकेत गेला त्याचा बँकेमध्ये हा 6वा हप्ता जाणार आहे। आणि आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अधिकृत वेबसाईट जी आहे आधार कार्डची अधिकृत वेबसाईट माय आधार असं सुद्धा तुम्ही टाकलं गुगल क्रोमवरती तर तुम्हाला सविस्तर जी साईट आहे ती वेबसाईट तुम्हाला दिसेल। वेबसाईट दिसल्याच्या नंतर त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्याच्या नंतर आधार बँक सेटिंग स्टेटस जे आहे ते यस असायला हवं आणि बँकचं खाली नाव दाखवतं। जसं की आता समजा उदाहरणार्थ इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे किंवा SBI तर स्टेट बँक ऑफ इंडिया खाली दाखवतं आणि ॲक्टिव्ह असं एक चिन्ह दाखवतं, ॲक्टिव्ह म्हणून दाखवतं। त्या स्टेटसवर ॲक्टिव्ह असेल तर अत्यंत चांगलं आहे, पण इनॲक्टिव्ह असेल तर हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो आधार कार्डला बँक लिंक करून घ्या। आधार कार्डला लवकरात लवकर बँक कोणती लिंक होती तर तुमच्या अन्वे मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडू शकता किंवा SBIचं खातं असेल तर त्याला आधार कार्ड लिंक करू शकता। आता आधार कार्ड लिंक करायचं असेल तर बँकेत जा। बँकेत गेल्याच्या नंतर आधार कार्डशी संलग्न असलेले डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक लागेल, बँक पासबुकची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही घेऊन बँकेत जाऊ शकता आणि आधार कार्डला बँक लिंक करू शकता। कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत ते 6व्या हप्त्यासाठी आणि 6वा हप्ता आता अखेर वितरित होणार आहे। आणि 6व्या हप्त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर हप्ता येणार नाही। 19वा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर निश्चित तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, अन्यथा होणार नाही। कारण की मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पैसे जात असतात आणि 19वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये आला असेल तर 6वा हप्ता नमोचा पण तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। अधिकृत वेबसाईट पण सांगितली, कोणकोणते प्रॉब्लेम असल्या हप्ता येणार नाही, कोणत्या बँकेत जाणार आहे हे पण सविस्तर सांगितलं मित्रांनो। आता काही राहून गेला असेल तर पुढच्या व्हिडिओत आपण सांगणार आहेत। तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल म्हणजे योजनाकार यूट्यूब चॅनल, अनेक योजनाविषयी माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती देत असतो। फायनान्स रिलेटेड व्हिडिओ असतील ते पण देत असतो, त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री